गुड मॉर्निंग गाईज. सकाळचे 6:30 वाजले आहेत आणि मी रोज सारखं क्रिकेट खेळायला चाललो आहे. तर खाली आलो, बाबेची वाट बघत बसलो. बाबा काही लवकर येत नव्हता. त्यानंतर बाबा आला. तर हे 2 बॅट घेतले मी आज खेळण्यासाठी. बाबा आल्यानंतर आम्ही सगळेजण क्रिकेटच्या ग्राउंडकडे जायला निघालो. तर आज इंदापूरचा बाजार होता, सो इथं खूप गर्दी होती. सकाळ सकाळी लिलाव वगैरे चालू होता. तर हे आमचं क्रिकेट ग्राउंड आहे. तुम्ही पाहू शकता किती मोठं क्रिकेट ग्राउंड आहे हे. 50-50, 60-60 वयाची माणसं सुद्धा आमच्यासोबत क्रिकेट खेळायला येतात. त्यालाच म्हणतात क्रिकेटवरचं प्रेम. जसं लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, माझं बॉल लागले, सो मी लेफ्ट साईडला फिल्डिंगला थांबलो. बॅटिंगला पण गेलो नाही. रोज चहा पिऊन कंटाळा आलता म्हणून आज दूध पिलं आणि डायरेक्ट घरी जायला निघालो. घरी पोहोचलो, बॅट वगैरे ठेवली. तुम्ही पाहू शकता आमच्या आंब्याच्या झाडाला हळूहळू आंबे येत आहेत. त्यानंतर लॅपटॉपचा चार्जर आणायला गेलो. मी मित्राकडे दिला होता चार्जर. त्यानंतर एक बारकी गँग आली. यांना बॅट पाहिजे होती खेळायला, मग यांना बॅट दिली. दिवसभर काम चालू असल्यामुळे मी शूट काय घेऊ नाही शकलो जास्त. तर हे इंदापूर बायपास आहे, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आम्ही कपड्याच्या दुकानामध्ये गेलो. बिकॉज मी शर्ट शिवायला टाकला होता. त्यानंतर शर्ट वगैरे घेतला. शर्ट वगैरे घेऊन घरी आलो. शर्ट घातला आणि पुन्हा गावात निघालो. बिकॉज मला बाजार घ्यायचा होता. घरच्यांनी बाजार घ्यायला लावला होता. त्यानंतर मी बाजाराकडे जायला निघालो. तर हे आमचे दानशूर आजी आहेत. बिकॉज हे आम्हाला प्रत्येक वेळेस काय ना काय खायला देतात. आम्ही यांच्याकडूनच बाजार घेतो जास्त करून. त्यानंतर ही बाजारची गर्दी तुम्ही पाहू शकता. त्यानंतर थोडं पुढे आलो आणि मटकी घ्यायची होती मला. तर सोया आजीकडून मटकी घेतली आम्ही. तर मटकी कशी आहे तुम्ही पाहू शकता. त्यानंतर थोडं पुढं आलो आणि आपल्या गल्लीतलाच मित्र आहे, याच्याकडून केळं घेतली 1 डझन. केळं घेऊन आम्ही पुन्हा खाली आलो. मग आम्हाला स्वीट कॉर्न घ्यायचे होते. मग आम्ही स्वीट कॉर्न घेतले मी आणि पप्पांनी. त्यानंतर आलं लसूण पण घेतलं. त्यात खूप पिशव्या आता, सो मी शूट नाही घेऊ शकलो. मग घरी गेलो, पिशव्या ठेवला. पुन्हा गावात आलो. माझ्या बाप्याला शूज घ्यायचा होता. मग आम्ही सगळे इंदापूर फिरायला बसलो शूजसाठी. फायनली आम्ही अकलूज नाक्यावरती आलो. तर तुम्ही कोल्हापुरी चपल्या पाहू शकता. त्यानंतर इथूनच शूज घेतला. घ्यायचा तर शूज होता, बट स्टील त्यांनी चपल्या काढायला लावल्या. चपल्या बघितल्या. त्यानंतर तुम्ही माझा ब्लॅक शर्ट कसा आहे मला कमेंटमध्ये सांगा. हा शर्ट मी शिवून घेतला होता. त्यानंतर बाप्याला मी सजेस्ट केलं व्हाईट शूज घे म्हणून. 4 ऑप्शन होते, त्यापैकी हा व्हाईट शूज घेतला. त्यानंतर विठ्ठलाची मूर्ती तुम्ही पाहू शकता. मग आम्ही पुढे आलो. त्यानंतर आम्ही पुढे आलो आणि या दुकानामध्ये आलो. बिकॉज इथं सर्व प्रकारचे मासे भेटतात. सुरमई, पापलेट वगैरे सगळे समुद्री मासे भेटतात तिथं. सो आम्ही चौकशी करायला आलो. तर तुम्ही हे परी पाहू शकता. त्यानंतर आम्ही पुढे आलो. तर आपल्या इंदापूरचा लोगो आहे, तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसत आहे. त्यानंतर खडकपुरावरती गेलो आणि तिथून परत रिटर्न माघारी आलो. बिकॉज आम्हाला आमरस प्यायचा होता, बट एवढा चांगला लागत नव्हता. बिकॉज आत्ताच सीझन चालू झाला आहे, सो खरट खरट लागत होता. त्यानंतर आम्ही घरी जायला निघालो. घरी पोहोचलो, मित्रांमध्ये बसलो थोडा वेळ.